प्रेम होतं. प्रत्येकजण म्हणायचे की पश्चिम महाराष्ट्राने नेते आहेत, मात्र तुम्हाला अतिशय सामान्य कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी एक संधी दिलेली आहे ते विदर्भावरचं प्रेम होतं. संपूर्ण विदर्भावरचं प्रेम होतं त्या प्रेम होतं. मी भाड्याच्या घरात राहणारा माणूस होतो साहेब. 6 वर्षापूर्वी मला अचानक फोन आला दादाने की तुला मी आमदार करणार आहे, हो. तू कागदपत्र घेऊन ये. म्हटलं दादा माझ्याकडे कुठलाच कागद नाही, इन्कम टॅक्स मी काय बऱ्याचा संबंधच नव्हता. दादाने ढिकले आणि कार्लोस वकील लावून कागदपत्राची पूर्तता करायला सांगितली. त्याच्यानंतर माझं घर झालं साहेब. 5 वर्षात माझी एकच विनंती होती, दादा हे तुमच्या पुण्यानं घर झालंय. जसं ते सूरज चव्हाण जे बिग बॉसवाले आहेत तशा पद्धतीने केलं. म्हटलं दादा माझ्या घराला पाय लावा. दादाचं मागच्या वर्षी मला आठवतं बजेटचं अधिवेशन होतं. म्हणजे माझ्या मागं बजेटची गडबड आहे, मी येऊ शकत नाही, तुला घाई असेल तर तू उरकून घे, कारण म्हणा आता उन्हाळा खूप लागला आहे. मी म्हटलं मुलं मुली एकत्र आहेत. 2दा-3दा मग एकदा ओरडले, मी येईल म्हणत तेव्हा तू आता उरकून घे. मग मी देवगिरीवर गेलो आणि देवगिरीवर दादाची चप्पल मी चोरून आणली त्या शंकरकडून आणि त्याची पूजा केली माझ्या घरात वास्तू. दादा आता मोठी लढाई आहे आपल्या समोर. आम्ही लढाईच नाही लढू शकत सर. आम्ही शस्त्र टाकले, आमचा योद्धा गेलाय. कशी लढणार लढाई? सांग कोणासोबत लढायची? दादाबद्दल कोणी बोललं तर आमच्या भावना मनापासून होते. ते काही फक्त पक्षाचा प्रमुख आहे म्हणून बोलावं लागतं म्हणून नाही, पण या भावना होत्या. लढाई आता संपलेली आहे साहेब. आम्ही पण तलवारी मॅन केल्यात. राजकारण मी अजितदादामुळे माझा राजकीय जन्म झाला आहे. आणि काय होतं, वाढदिवस असला पहिला फोन समजा हे गव्हाणे आहेत यांचं नाव दिलेलं असायचं, गव्हाणेंचा वाढदिवस, काटे साहेबांचा वाढदिवस. आम्हाला फोन करणारा एक नेता होता महाराष्ट्रात. आम्ही ना मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसू शकत. आता आमच्या गाडीत दादा, आता माझी साधी इनोवा आहे, माझ्या गाडीमागं मर्सिडीजच्या गाड्या अशा लागलेल्या असायच्या. दादाला विनंती केली, दादा बसावं म्हणलं माझ्या गाडीत. दादा बसून मोठी गाडी आहे. दादा तुमच्याच पुण्यानं असलेली गाडी आहे. त्याच्यामुळं आता काय योद्धा गेला, आम्ही काय लढणार असं वाटत नाही.